नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या स्वामी चिंतन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत. 25 जुलै रोजी येणाऱ्या आषाढी एकादशीपासून अत्यंत पवित्र अशा चातुर्मासाला सुरुवात होत आहे. चातुर्मास म्हणजे भक्ती आणि साधनेने स्वतःला देवाच्या चरणी समर्पित करण्याचे 4 महिने. या 4 महिन्यात निसर्गात जसे बदल होतात तसे आपल्या शरीरात आणि मनातही सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आपल्या ऋषीमुनींनी विशिष्ट नियमांची आणि व्रतांची आखणी केली आहे. मैत्रिणींनो, आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण अशा 40 नियमांबद्दल आणि व्रतांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यापैकी किमान एक तरी नियम आपल्या महिला भगिनींनी या चातुर्मासात आवश्यक पाळला पाहिजे. यामध्ये आपण चातुर्मासात केली जाणारी महत्त्वाची व्रते जसे की स्वस्तिक व्रत आणि गोपद्म व्रत यांची सविस्तर माहिती घेणार आहोत. तसेच हे नियम पाळल्याने आपल्या कुटुंबात कशी सुखसमृद्धी येते हेही पाहणार आहोत. आजचा व्हिडिओ खूप माहितीपूर्ण आणि महत्त्वाचा आहे, त्यामुळे तो कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका. मैत्रिणींनो, भगवान विष्णू हे आषाढी एकादशीपासून 4 महिने योगनिद्रेमध्ये जातात. तेथे थेट कार्तिकी एकादशीपर्यंत आणि तोपर्यंत या सृष्टीचा कारभार इतर देवी देवता सांभाळतात. चातुर्मास हा काळ आरोग्याच्या दृष्टीने आणि आध्यात्मिक उन्नतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या काळात महिलांवर घराची मोठी जबाबदारी असते, त्यामुळे त्यांनी केलेले व्रत आणि नियम संपूर्ण कुटुंबाला लाभ मिळवून देतात. मैत्रिणींनो, चला तर मग आपण आपल्या 40 नियमांपैकी पहिल्या 2 मुख्य नियमांबद्दल आणि व्रतांबद्दल आधी जाणून घेऊयात. श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, नियमांमधला पहिला नियम म्हणजे आपण स्वस्तिक व्रत चातुर्मासाच्या 4 महिन्यात रोज सकाळी किंवा संध्याकाळी घरासमोर किंवा अंगणात तुळशीसमोर हळदीने स्वच्छ स्वस्तिक काढावे आणि तिथे दिवा लावावा. हळदीचे स्वस्तिक माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही आणि घरात अखंड लक्ष्मीचा वास राहतो. या व्रतामध्ये आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत रोज देवघरासमोर तुळशीजवळ किंवा उंबरठ्यावर हळद कुंकवाने स्वस्तिक काढून त्यामध्ये मनोभावे पूजा करावी. अक्षता आणि फुले व्हावीत. यामुळे घरात सौभाग्य, सुख आणि समृद्धी टिकून राहते. मैत्रिणींनो, दुसरा नियम आहे तो म्हणजे गोपद्म व्रत. हा नियम म्हणजे 4 महिन्यात दररोज भगवान शिवशंकराच्या पिंडीवर शुद्ध दुधाने अभिषेक करावा. रोज शक्य नसेल तर किमान प्रत्येक सोमवारी आणि प्रदोषाला दुधाचा अभिषेक अवश्य करावा. त्यामुळे घरातील सदस्यांचे आरोग्य उत्तम राहते आणि मानसिक शांतता लाभते. याच सोबतीला दुसरे अत्यंत लोकप्रिय व्रत म्हणजे गोपद्म व्रत. हे व्रत आषाढी एकादशीपासून सुरू होऊन कार्तिकी एकादशीला संपते. यात रोज देवघरासमोर किंवा तुळशीपाशी विष्णुदेवाचे गोपद्म गोमातेचे पूजेचे प्रतीक म्हणून गोपद्म रांगोळीच्या माध्यमातून किंवा हळद कुंकवाने काढली जातात. दररोज 33 गोपद्मे म्हणजेच गायीची पावले काढायचा नियम आहे. रोज शक्य नसेल तर महत्त्वाच्या सणांना किंवा एकादशीला ती नक्की काढावेत. हे व्रत केल्याने महिलांना अखंड सौभाग्य लाभते, संतती सुख मिळते आणि मृत्यूनंतर उत्तम गती प्राप्त होते असे शास्त्र सांगते. मैत्रिणींनो, चातुर्मासात पाळावयाचे 40 नियम. चला तर मग आपण चातुर्मासात पाळावयाच्या 40 नियमांची सविस्तर यादी पाहूयात. यातील कोणत्याही एका किंवा शक्य तितके नियम तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार पाळू शकतात. 3. या 4 महिन्यात रोज सकाळी लवकर म्हणजेच सूर्योदयापूर्वी उठण्याची सवय लावावी, म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर.
रोज सकाळी स्नान केल्यावर सूर्याला तांब्याच्या कलशातून अर्ध्य म्हणजेच पाणी द्यावे. 5. चातुर्मासात दररोज किमान 10 ते 15 मिनिटे ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा तुमच्या कुलदेवतेच्या मंत्राचा जप करावा. 6. या पवित्र काळात अन्नाचा कणही वाया घालवू नये, ताटात अन्न सोडू नये. 7. चातुर्मासात कांदा आणि लसूण यांचा वापर अत्यंत मर्यादित करावा किंवा पूर्णपणे वर्ज करावा, कारण त्यामुळे सात्विक वृत्ती वाढते. 8. पहिल्या महिन्यात म्हणजेच श्रावणात पालेभाज्या खाणे टाळावे, कारण पावसाळ्यात त्या आरोग्यासाठी चांगल्या नसतात. 9. दुसऱ्या महिन्यात म्हणजेच भाद्रपदात दही खाणे वर्ज्य करावे. 10. तिसऱ्या महिन्यात म्हणजेच अश्विन महिन्यात दूध पिणे टाळावे किंवा प्रमाण कमी केले तरी उत्तम. 11. चौथ्या महिन्यात म्हणजेच कार्तिक महिन्यात द्विदल धान्य म्हणजेच डाळी खाणे वर्ज्य करावे. चातुर्मासात जमिनीवर, चटईवर किंवा गादी टाकून झोपणे अत्यंत शुभ आणि आरोग्यासाठी हितकारक मानले गेले आहे. 13. या 4 महिन्यात कोणाबद्दलही वाईट बोलू नये, निंदा नालस्ती करणे पूर्णपणे टाळावे. 14. घरामध्ये वादविवाद, भांडणे किंवा मोठ्या आवाजात बोलणे टाळावे, कारण जिथे शांतता असते तिथेच लक्ष्मी वास करते. 15. दररोज घरात किंवा मंदिरात जाऊन किमान 1 दिवा गाईच्या तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा लावावा. 16. चातुर्मासात मौन पाळण्याचा प्रयत्न करावा. रोज किमान 1 तास तरी शांत बसावे. 17. प्रत्येक एकादशीचे व्रत अतिशय विधिवत आणि मनोभावे करावे. 18. घरात आलेल्या कोणत्याही अतिथीला, भिकाऱ्याला किंवा प्राण्याला उपाशीपोटी किंवा रिकाम्या हाताने परत पाठवू नये. 19. या 4 महिन्यात गाईला रोज पहिली पोळी म्हणजे गोग्रास आवर्जून खायला घालावी. 20. चातुर्मासात कोणत्याही प्रकारे जुगार, अत्यंत असत्य भाषण किंवा अधर्माचे आचरण करू नये. 21. चातुर्मासात दररोज विष्णू सहस्रनामाचे पठण किंवा श्रवण तरी करावे. 22. घरात दररोज सायंकाळी भीमसेनी कापूर जाळून त्यावर धूर सर्व खोल्यांमध्ये फिरवावा, यामुळे वास्तुदोष दूर होतात. 23. या काळात शक्यतो बाहेरचे आणि हॉटेलचे अन्न खाणे टाळावे आणि घरी बनवलेले ताजे सात्विक अन्न ग्रहण करावे. 24. महिलांनी आपल्या हाताने दररोज तुळशीला पाणी घालताना प्रदक्षिणा घालावेत. 25. चातुर्मासात चांदीच्या किंवा तांब्याच्या पात्रातील पाणी पिणे शरीरासाठी अत्यंत लाभदायक असते. 26. सोमवारी महादेवाच्या मंदिरात जाऊन पांढरी फुले आणि बेलपत्र अर्पण करावे. 27. आपल्या उत्पन्नातील काही हिस्सा गरिबांना किंवा गरजू मुलांच्या शिक्षणासाठी दान करावा. 28. या 4 महिन्यात केस किंवा नखे कापणे विशेषतः गुरुवारी, शनिवारी आणि मंगळवारी टाळावे. 29. दर गुरुवारी भगवान विष्णू आणि बृहस्पती देवाची पूजा करून चण्याची डाळ आणि गूळ दान करावा. 30. चातुर्मासात कोणत्याही नदीत किंवा पवित्र जलाशयात स्नान करण्याची संधी मिळाल्यास ती सोडू नये. 31. मनात कोणाबद्दलही मत्सर, द्वेष किंवा राग ठेवून पूजा करू नये. मन नेहमी निर्मळ ठेवावे. 32. आपल्या घरात रोज सकाळी किंवा संध्याकाळी घंटानाद आणि शंखनाद करावा, यामुळे घरातील नकारात्मकता नष्ट होते. 33. चातुर्मासात रात्रीचे जेवण अत्यंत हलके आणि सूर्यास्तानंतर लवकर करावे. 34. दर शनिवारी शनिदेवाच्या किंवा मारुतीच्या मंदिरात जाऊन तिळाच्या तेलाचा दिवा लावावा आणि काळे तीळ अर्पण करावे. 35. घरात नेहमी सुवासिक वातावरण ठेवावे, यासाठी अगरबत्ती किंवा धुपाचा वापर करावा. 36. चातुर्मासात काळात कोणत्याही झाडाची पाने किंवा फुले विनाकारण तोडू नये. दररोज भगवद्गीतेचा किमान 1 अध्याय
का किंवा काही श्लोक वाचण्याची सवय लावावी. 38. घरातील वयस्कर व्यक्तींचे, सासू सासऱ्यांचे आशीर्वाद रोज सकाळी उठल्यावर घ्यावेत. 39. या 4 महिन्यात वासनेवर नियंत्रण ठेवून ब्रह्मचर्याचे पालन करावे. 40. कार्तिकी एकादशीला चातुर्मासाची समाप्ती होताना आपल्या क्षमतेनुसार ब्राह्मण भोजन घालावे किंवा अन्नदान करून व्रताचे उद्यापन करावे. मैत्रिणींनो, आता तुमच्या मनात विचार आला असेल की हे नियम किंवा व्रते केल्यामुळे नक्की काय फायदा होतो. शास्त्रानुसार जेव्हा आपण हे नियम पाळतो तेव्हा आपले शरीर निरोगी राहते आणि मन शांत राहते. आध्यात्मिकदृष्ट्या पाहायला गेल्यास चातुर्मास केलेल्या थोड्याशा सेवेचे आणि पुण्याचे फळ इतर दिवसांपेक्षा 1000 पटीने जास्त मिळते. ज्या महिला हे नियम पाळतात त्यांच्या घरात कधीही अन्न धनाची कमतरता भासत नाही. पतीला दीर्घायुष्य लाभते, मुलांची प्रगती होते आणि घरातील कलह मिटून सुख शांती नांदते. हे व्रत केवळ बाह्यपूजेचे नसून आपल्या अंतर्मनाला शुद्ध करण्याचे एक प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे कोणतेही कडक नियम पाळणे आवश्यक नाही. जर तुमच्या शारीरिक क्षमतेनुसार आणि वेळेनुसार तुम्ही कोणत्याही एका किंवा काही नियम सोडून ते प्रामाणिकपणे पाळू शकता. तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ.